आपल्याबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहे। सर, देवीचा मुहूर्त हा संपूर्ण देशातला संपूर्ण वर्षभराचा सगळ्यात मोठा सण सुरू झालेला आहे। काय वाटतं आज घटस्थापना आहे, काय सांगा? नवरात्रीचा गणपती आताच गणपती बाप्पांना निरोप दिला। आता नवरात्री सुरू झाली आहे आणि नवरात्रीचा 9 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात देशात जागर सुरू झाला। एक वेगळ्या प्रकारचा आनंद सगळ्यांमध्ये बघा पाहतोय आणि सगळ्यांमध्ये वेगळा उत्साह आपण पाहतोय। एक नवरात्रोत्सव हा टेंबी नाक्याचा हा एक आगळा वेगळा टेंबी नाक्याचा नवरात्रोत्सव आहे। इथं राज्यातून देशातून जगभरातून लोक येतात। इथं मोठमोठे नेते वेगवेगळ्या क्षेत्रातले नेते या ठिकाणी येतात आणि देवीचं दर्शन घेतात। आणि हे जे आज जय जनता या ठिकाणी या उत्सवात सामील झाली आहे हे कुणालाही आमंत्रण दिलेलं नाही आणि जे आहे वाद्य आहे सगळे हे पण न चुकता या उत्सवात हजेरी लावतात। हे याचं वैशिष्ट्य आहे। खरं म्हणजे ही देवी आवणारी देवी आहे, गरिबांना आशीर्वाद देणारी देवी आहे। त्यामुळे टेंबी नाक्याचं खूप महत्त्व, टेंबी नाक्याच्या देवीचा फोटो जो आहे हा जगभरात हाच फोटो टेंबी नाक्याचा गेलेला आहे। हे देखील याचं वैशिष्ट्य आहे। वैष्णोदेवीला पण ॲम्ब्युलन्सला जाऊ दे। आनंद दिघेंची परंपरा आपण कंटिन्यू केलेली आहे, पुढे चालू ठेवलेली आहे। यावर्षी 46वे वर्ष आहे। आनंद दिघे साहेबांनी जे जे उत्सव सुरू केले ते सर्व उत्सव सुरू ठेवले, ती परंपरा सुरू केली, त्याच्यामध्ये वाढ केली। त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही काही शिकवण दिलेली आहे, जे त्यांनी एक वाटचाल आणि एक आदर्श घालून दिलेला आहे, त्याच्यावर आम्ही पुढे जातो। सर, याच वाटचालीमुळे आता पंतप्रधान देखील ठाण्यामध्ये येणार आहेत। पहिल्यांदा असे पंतप्रधान ठाण्यामध्ये येतात, काय वाटतंय? ठाण्याचं महत्त्व धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे वाढलं। ठाणं आणि आनंद दिघे साहेब एक समीकरण। बाळासाहेबांचे प्रेम ठाण्यावर प्रचंड होतं आणि आता खुद्द आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब या ठाण्यातल्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाला आणि लोकार्पणाला येतात। ही ठाणेकरांच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे, गौरवाची बाब आहे। ॲम्ब्युलन्सला वाट करून द्या। आपण पाहताय ॲम्ब्युलन्स जात होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी या ॲम्ब्युलन्सला देखील वाट करून दिलं। दुसरी ॲम्ब्युलन्स आहे ही आणि या ॲम्ब्युलन्सला अडथळा होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाट करून दिली। सर, ॲम्ब्युलन्स तर गेलेले आता आज 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 आम्हाला अभिमान आहे, आम्ही भाग्यवान आहोत की आता ठाणं देखील देशाच्या आणि जगाच्या नकाशावर ठाणंही चमकेल, विकसित होईल। सर, हो सर, आज एकीकडे तुम्ही हा सगळा माहोल बघताय, लोकांचा उत्साह आणि रिस्पॉन्स बघताय, दुसरीकडे आज एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुन्हा एकदा आपलं टीका झाली। काय वाटतं ज्यावेळी अशा प्रकारे उद्धव ठाकरे टीका करतात तेव्हा? त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ते बिथरले आहेत आणि बाळासाहेबांचे विचार सोडल्यापासून त्यांचे विचार बदलले आणि लोकसभेमध्ये आम्ही ते प्रूव्ह केले। जनतेने धनुष्यबाणाला साथ दिली, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला साथ दिली आणि म्हणून आता त्यांच्याकडची वोट बँक आहे काँग्रेसची आहे। त्यामुळे त्यांचं जे काही बिथरल्यानंतर माणूस काही पण बोलतो, त्यांना त्यांच्या आता छातीत धडकी भरली आहे की या विधानसभेमध्ये शिवसेनेचा मूळ वोटर जो आहे हा धनुष्यबाणाकडे, एकनाथ शिंदेकडे, शिवसेनेकडे येणार। त्यामुळे आपलं काय होणार? या विवंचनेमध्ये काही आरोप करूच लागले। मी आरोपाला त्यांच्या आरोपाने उत्तर देणार नाही, मी कामातून उत्तर देणार। अँटी डेव्हलपमेंट अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिलेली आहे, वृत्ती राहिलेली आहे। सगळे प्रकल्प बंद करा, सगळे
सगळ्या प्रकल्पात खोडा घाला. हे प्रकल्प आम्ही सुरू केलेले आहेत. मेट्रो 3 पण उद्घाटन केलंय जो त्यांनी अडवला होता. मेट्रो 3 त्यांनी अडवला. मेट्रो 3 बंद व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला, पण मी तो हाणून पाडला. म्हणून मेट्रोचा आता 4-5 दिवसात लोकार्पण होईल. 30 ते 40 लाख लोक त्याचा प्रवास करतील. कारशेडमध्ये पण 10 वर्ष मागे गेलो असतो, त्याच्यामध्ये खोडा घातला होता, ते बंद केलं होतं. समृद्धी हायवे बंद पाडला होता, अटल सेतू बंद पाडला होता. हे सगळे कोस्टल हायवे जो आहे तो देखील आमचं सरकार आल्यानंतर त्याला गती मिळाली, वेग मिळाला. आणि म्हणून अँटी विकास, अँटी डेव्हलपमेंट विजन नसलेला माणूस काय राज्य चालवू शकतो. म्हणून शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, राज्य घरातून चालवता येत नाही, सरकार घरातून चालवत नाही. शेवटचा प्रश्न, देवीकडे काय साकडं आहे, काय मागणं आहे? देवीकडे काही मागण्याची आवश्यकता नाही, न मागता मिळतंय. मी फक्त एवढंच सांगतो, माझ्या शेतकऱ्याला, बळीराजाला सुखी ठेव. पाऊस यावर्षी चांगला झालाय, पिकं चांगली होऊ दे, शेतकरी समृद्ध होऊ दे, आणि माझ्या लाडक्या बहिणी सुखी होऊ दे, लाडके भाऊ सुखी होऊ दे, लाडके कामगार सुखी होऊ दे, जे लाडके ज्येष्ठ सुखी होऊ दे. सगळ्यांना सुख, समृद्धी आणि आनंद दे. महायुतीचं सरकार पुन्हा यावं. एवढं काम केलंय. 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं काम बघा, आणि 2 वर्षात महायुतीचं काम बघा, आणि तुलना तुम्ही करा. आणि याच कामावर, या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता देईल. पुन्हा महायुतीचं सरकार बहुमताने, थम्पिंग मेजॉरिटीने येईल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.